भोंदूखराच्या खात्यामध्ये बोगस खात्यांमधून कोट्यवधी रुपये वर्ग, संशयित खात्यांची ईडीकडून चौकशी, खराच्या भक्तांची यादी ईडीच्या ताब्यात असल्याची सूत्रांची माहिती. एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खराची नौटंकी, प्रकृती बिघडल्याचा कांगावा, डोकेदुखी, मळमळ, उलटीचा त्रास होत असल्याचा दावा. भोंदू अशोक खराच्या पत्नीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. यापूर्वी 2 वेळा सुनावणी पुढे ढकलली. आज निर्णय होणार का याकडे लक्ष. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपमध्ये हालचालींना वेग. भाजपच्या कोअर कमिटीची आज रात्री 10 वाजता वर्षावर बैठक. विधान परिषदेच्या नावांची बैठकीमध्ये होणार चर्चा, सूत्रांची माहिती. मराठीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात मनसे मैदानात. मला मराठी येते, मराठी रिक्षांवर मनसे लावणार फलक. पंतप्रधान मोदी दहशतवादी नव्हे तर दहशतवाद पसरवतात असा उल्लेख. वादग्रस्त वक्तव्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंची सारवासारव. भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले. हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजरात भाविकांचा पहिला जत्था केदारनाथमध्ये दाखल. तर केदारनाथ मंदिरावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी. पेट्रोल डिझेलची चिंता मिटली. आता 85% इथेनॉलवर धावणार गाड्या. केंद्र सरकार फ्लेक्स फ्युएल वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या तयारीत. मुंबई पुणे एक्सप्रेसवे 6 तास बंद. डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी 23 आणि 24 एप्रिलला प्रत्येकी 3 तास महामार्ग बंद राहणार. वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. इराण अमेरिकेतील युद्धविरामाच्या कालावधीत वाढ. पाकिस्तानच्या विनंतीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मुदत वाढवली. तर दोन्ही देशांमधील शांतता चर्चेबाबत संभ्रम कायम.